खासदार सुप्रिया सुळे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सरकारवर विविध मुद्द्यावर जोरदार टीका केली आणि माजी आमदार रमेश थोरात यांचा फॉर्म आपल्याकडे आल्यास आपण लोकशाही पद्धतीने विचार करू असे देखील सांगितले. गोपीचंद पडळकर असं म्हणतात, धनगरांनी जर बकरी राखायचं बंद केलं तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्रे खायचे, कुत्र्याचं मटण खायची वेळ येईल त्यांच्यावर. म्हणजे अशा पद्धतीचं जर एका सभागृहाच्या सदस्यांनी असं बोलणं ते उचित आहे का? मी काय ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला काय त्याच्यावर बोलता येणार नाही. नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री पदासाठी आता काँग्रेस कुठेतरी आश्वासन होताना पाहिलं होतं. विकास ठाकरे असा दावा करतायत, जर मुख्यमंत्री नाही दिले तर आम्ही हिसकावून घेऊ. आणि अर्थातच एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाटतं आपल्या नेत्यांनी उच्च पदावर बसावं, त्याच्यात गैर काय. आरक्षणावर जे शरद पवारांची भूमिका आहे, जी स्पष्ट आहे, नेमकं आरक्षण कसं देणार आहे किंवा काय त्याबद्दल काय सांगितलं ना असं मुनगटीवर म्हणतात. कसं तुम्ही बसवणार, नेमकं काय? आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता तर त्यांची भारतीय जनता पक्षाची आहे ना, आणि देणार हे पहिल्या कॅबिनेटमध्ये भारतीय जनता पक्षाच येऊन बारामतीला म्हणलं होतं. त्यामुळे मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळ्यांची सत्ता आहे. त्यांनी प्रस्ताव आणावा, आम्ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी तो दिल्लीला जावा लागेल आणि त्यानंतर आम्ही कुणाचंही सरकार असलं तरी पूर्ण ताकदीने त्याच्यावर उभं राहू. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत सगळे अनुभवी आहेत आणि माझा विश्वास आहे की जर त्यांना आरक्षणासाठी जर चर्चेला बसायचं असेल तर एक तर आमची तयारी आहे आणि मी वारंवार पार्लमेंटमध्येही आणि मीडियामध्येही आणि पक्षाच्या प्रत्येक बैठकीत आमची ऑफिशियल लाईन अशीच आहे, जी आमचा विचार आहे की आम्ही जो कोणी आरक्षणाचं बिल महाराष्ट्रात आणि दिल्लीत आणेल त्याच्याबरोबर पूर्ण ताकदीने आम्ही उभं राहू. महायुतीत अजित पवारांची कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, कसं बघतो? याचं नाही मला काय माहिती बाबा. आंतरवाडी सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं आज 7वा दिवस आहे उपोषणाचा. दुसरीकडे ओबीसी समाज देखील आंदोलन करतोय आणि मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की ओबीसी आणि मराठा असं काय वाद नाही, हे जे काय करतात ते भुजबळांचे लोक आहेत. एक तर हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. अनेक वेळा लोक आंदोलन करत राहतात आणि जरांगे पाटलांनाही खूप संघर्ष केलेला आहे आणि प्रत्येक वेळी सरकार, माननीय मुख्यमंत्री असतील, जातात, त्यांची समजूत काढतात आणि जरांगे पाटलांनी एका विश्वासाच्या नात्याने अर्थातच मुख्यमंत्री आणि सरकारवर विश्वास ठेवला आणि आज ते जे आंदोलन करतायत ही वेळ त्यांच्यावर का आली आहे त्याला पूर्णपणे जबाबदार हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. त्यांनी सातत्याने मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची सातत्याने सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण पूर्णपणे फसवणूक करण्याचं पाप हे या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची वर्ष निवासानं बैठक झाली, 30 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. त्या बैठकी दरम्यान काय होतं? लोकशाही आहे, प्रत्येकाला भेटण्याचा अधिकार आहे आणि लोकसभेला एकत्रच होते ना ते, त्याच्यामुळे आता एकत्र भेटले तर त्याच्यात गैर काय. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे जे समर्थक आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यामुळे बावनकुळे असे म्हटले की आता त्यांचा पराभव निश्चित आहे. ही लोकशाही आहे, या देशातली मायबाप जनता ठरवते कोण निवडून येणार. दौंडच्या जागे संदर्भात रमेश थोरात ते इच्छुक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार माझे दैवत आहेत आणि मी एकतर त्यांचा फॉर्म मी पाहिलेला नाही. जेवढे फॉर्म्स आलेले आहेत ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनपूर्वक सगळ्यांचेच आभार मानते की जो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसावर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दाखवला, याबद्दल विनम्रपणे मी आभार मानते. आणि ज्या ज्या लोकांनी तिकीटं पक्षाकडे मागितलेली आहेत त्याची चाचपणी होईल, सर्वे होतील, एक प्रोसेस फॉलो केला जाईल. पक्षामध्ये कामकाजाची पद्धत बदललेली आहे. लोकशाही पद्धतीने प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्याचा मान सन्मान केला जाईल, त्याचं मत घेतलं जाईल, त्यानंतरच तिकिटाचा निर्णय होईल. आणि जो प्रश्न तुम्ही विचारला मला, तो फॉर्म माझ्या तरी बघण्यात अजून तरी पक्षाकडे आलेला नाही. आलं तर तुम्ही विचार करणार? फॉर्म आला, आता जवळपास 600-700 फॉर्म आले. प्रत्येक फॉर्मचा विचार आम्ही करणार लोकशाही पद्धतीने, पण आजपर्यंत ह्या क्षणापर्यंत माझ्याकडे फॉर्म आलेला नाही, कारण आता ऑटोमेटेडच सगळं असतं. त्यामुळे आमच्या मोबाईलवरनंच कळतं आम्हाला किती फॉर्म आलेत वगैरे.
काल जी महाविकास आघाडीची तालुक्यातील बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा निर्णय केलाय की आयरामनला आता संधी द्यायची नाही असा ठराव देखील त्यांनी केलाय. त्या ठरावाला तुम्ही काय कशा पद्धतीने बघता? आणि ही लोकशाही आणि हा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळे आपल्या सगळ्या संघटनेतल्या आणि मित्रपक्षाच्या प्रत्येक मताचा मान सन्मान केला. वाजिद बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.